कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे हो दादा, बाबा गेलेत आजीला शोधायला. हा, मला काही अपडेट आला मी लगेच तुला कळवेन. काय झालं आजी? सापडले आजी? आजी मंदिरातच होत्या ना बाबा. मग त्या तुमच्या बरोबर आल्या का नाहीत? का आजी मंदिरात नव्हत्याच? तुम्ही काही बोलत का नाही आहात? कुठे आहेत आजी? एक मिनिट शांत व्हा सगळे. आई मंदिरात होती, आम्हाला भेटली आहे. ओके, मग एजे त्या घरी का नाही आल्या? तिला काही कामं होती, ती करून येईल घरी. ती कोणालाही काळजी करायची काही गरज नाही. ओके दुर्गा, बरं झालं, नाहीतर आजी मिळत नाहीत म्हणून सगळेच खूप टेन्शन मध्ये आहेत. श्यामचा फोन होता. आजी आश्रमात पोचली. म्हणजे हे दोघं सगळ्यांना खोटं सांगताय की आजी कामासाठी बाहेर गेले होते? आजी पण ना, कोणाला तरी सांगून जायचं ना तिने. किती टेन्शन आलं होतं आम्हाला. खरंच हो ना. आणि मग त्यांचा फोन का लागत नव्हता सकाळपासून? हे बघा, आउट ऑफ रेंज असेल. देयर इज नथिंग टू वरी. पॅनिक होऊ नका कोणी. लीला मी वर. सॉरी एजे, माझ्यामुळे तुम्ही सगळ्यांशी खोटं बोललात. पण आजी नक्की कोणाला भेटतायत हे आपण आधी शोधून काढायला हवं आणि आजींशी बोलायला हवं. त्याआधी सगळ्यांना उगाच काही नको कळायला. पण दादाला इन्फॉर्म करतो. सरू, नक्कीच काहीतरी गडबड आहे. हा, आणि तुम्हाला पण असंच वाटतं ना? मला पण असंच वाटतंय. एजी आणि लीला आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत. ओ, तुम्ही एजे लीला बद्दल बोलताय, पण मला तर दुर्गा वहिनी आणि किशोर भाऊजींबद्दल वाटतं. तुम्ही बघितलं, ते हळूच गायब झाले इथून. हो ग, ते पण काहीतरी वेगळंच वागतायत. पण वहिनी, आपण सगळे एकत्र या घरात राहतो ना, मग आपल्यापासून का लपवतात? हो ना, खरंच नक्की काय चाललंय ना ते आपल्याला शोधून काढायला हवं. हा, शोधून तर काय. वहिनी, आजी मंदिरात गेल्यात ना, मग आपण दोघी पण तिथेच जाऊयात का? एलिस जासूस. पार्टनर, काय घडतंय? माझं घर किती आनंदात होतं. दुर्गाला बाळ होणार आहे कळल्यावर सगळेच किती उत्साहात होते. कोणाची नजर लागली आमच्या आनंदाला? आधी दुर्गाचं बाळ गेलं, मग तिला त्रास होऊ नये म्हणून मी घर सोडून गेले तर आजी आजारी पडले. आणि आजी का आजारी पडल्यात ह्याचं नेमकं कारण सुद्धा कळत नाही. नाही म्हणजे पार्टनर, मला असं वाटते की त्यांचा आजारपण ना पार्टनर मानसिक आहे. आणि त्यांच्या मनात काय चाललंय, त्यांना काय खातंय हे सांगतच नाहीये ते, आणि आम्हालाही कळत नाहीये. त्यांच्या ना मनात बहुतेक काहीतरी आहे जे जे त्यांना सतत खातंय, पण नक्की काय ते कळत नाही आणि ते सांगतही नाहीये. पार्टनर, प्लीज प्लीज असं काहीतरी कर की आजी मला त्यांच्या मनातलं सगळं सांगते. मी मैत्रीण आहे ना आजींची. जर आजींनी मला त्यांच्या मनातलं सांगितलं तर मला त्यांची मदत करता येईल. प्लीज. आणि पार्टनर, तुला तर सगळंच माहिती असतं ना, म्हणजे कोण कुठे आहे, काय चाललंय, काय करतंय, माहिती असतं ना तुला. मला सांग ना, आजी कुठे आहेत? त्या घरी परत कधी येणार?
ते सुखरूप आहेत ना? आणि कोण आहे ती बाई जे ना आजी शोधतायत? हे बघ पाटर, जर मला कळलं ना की ती बाई कोण आहे, आजी का तिच्या मागे जातात, तर मी मदत करू शकेन ना आजींना, त्यांचे टेन्शन कमी करू शकेन. प्लीज प्लीज आजींचं टेन्शन कमी कर प्लीज. बोला मॅडम, मी तुमची काही मदत करू शकते का? ॲक्च्युली मला तुमच्या आश्रमातल्या एका बाईंची थोडीशी माहिती हवी होती. म्हणजे एक मिनिट हं. ते या बाई तुमच्या आश्रमातच असतात ना? मी म्हणाले तेव्हा, पण यांनी या फोटोतल्या बाईचं वेगळंच नाव सांगितलं तर खूप बरं होईल. अंतरा, अगं अंतरा, आज मी खूप खुश आहे. का ग, काय झालं? अगं माझा नवरा आज मला घेऊन जायला येणार आहे. त्यांच्या चुकांची ना त्यांना जाणीव झालीये आणि त्यांना माझ्या बरोबर राहायचंय. आणि हो, अगं माझी माफी पण मागितली त्यांनी. अरे वा, किती छान, खूप छान बातमी दिलीस बघ तू. आता बघ सगळं कसं छान होणार आहे आणि तुझा संसारही अगदी सुखाचा होईल बघ, तुला हवा तसा. अगं बघ, हे सगळं फक्त तुझ्यामुळे घडलं. मी तर सगळ्या आशाच सोडून दिल्या होत्या. तू देवाकडे माझ्यासाठी प्रार्थना करत होती ना, त्यामुळेच घडलंय बघ हे सगळं. काहीतरीच काय, माझ्यामुळे नाही, हे सगळं तुझ्यामुळे घडलंय. तुझ्या चांगुलपणामुळे, तुझ्या संयमामुळे आणि तुझ्या विश्वासामुळे घडलंय. आता तू तुझ्या माणसांमध्ये राहायला जाणार आहेस. कधी कधी मलाही वाटतं का की कधीतरी कोणीतरी माझ्या जवळचं मला घेऊन जायला येईल का? मी कधीतरी माझ्या हक्काच्या घरी जाईल का? देवास ठाऊक हे सुख माझ्या नशिबी आहे का नाही ते. अहो, ह्या तर अंतरातही आहेत, इथेच राहतात ह्या. तुम्ही ओळखता का यांना? असं काय म्हणते अंतरा? अगं माझी खात्री आहे तुलाही तुझ्या जवळचं नक्की कोणीतरी घेऊन जाईल. आणि तूच नेहमी म्हणतेस ना की नेहमी चांगलं वागणाऱ्यांचं चांगलंच होतं. मग देव तुला कधीच एकटं टाकणार नाही. स्मिता, तू म्हणतेस तसं जर झालं ना, तर मी स्वतःला खूप नशीबवान समजेन ग. मलाही माझ्या घरी जायचंय, माझ्या माणसांना भेटायचंय. अगं मला खात्री आहे जसं माझं स्वप्न पूर्ण झालं ना, तसं तुझंही स्वप्न नक्की पूर्ण होणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.